मार्च ते मे महिन्यामध्ये हिमालयामध्ये वारंवार आगीच्या घटना होत असतात. न्यूजपेपरमध्ये, टीव्हीमध्ये तुम्ही बघत असाल की हिमालयामध्ये आगीच्या घटना आहेत आणि शेकडो एकरमध्ये ती आग पसरलेली आहे. त्यामध्ये जैवविविधतेची हानी वगैरे होत आहे. लोकांना स्थलांतर देखील करावं लागत आहे. आता अशा ज्या काही बातम्या असतात त्याचा जीएस पेपर 3 साठी इम्पॉर्टन्स खूप असतं. वर्तमानमध्ये जे काही घडामोडी होत आलेल्या आहेत त्याच्यावरून मेन्समध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता वाढत असते. त्यामुळे आपण एक अंदाज बांधू शकतो की एखाद्या वर्षी जर हिमालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागत असेल तर त्यावरून प्रश्न विचारण्याची शक्यता त्या वर्षी मेन्समध्ये जास्त असते. तर हिमालयामध्ये ज्या काही आगीच्या घटना होत असतात त्यासाठी जनरल कारणं जर सोडली तर इंग्रजांची काही धोरणं सुद्धा कारणीभूत आहेत. त्यामध्ये इंग्रजांना 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेच्या स्लीपर्ससाठी लाकडाची गरज लागत होती. तर रेल्वेचे स्लीपर्स आणायचे कुठून? त्यासाठी त्यांनी दक्षिण हिमालयामधले जे ओरिजिनल जंगलं होती, जी देवदारची झाडं होती, जी ओकची झाडं होती, त्या झाडांची कत्तल करून त्यांनी नवीन प्लांटेशन मॉडेलवर चीर पाईनच्या झाडांची लागवड सुरू केली होती. आता चीर पाईनच्या झाडाला मार्च ते मे या महिन्यांमध्ये पानगळ होत असते आणि त्यांच्या पानामध्ये जे निडल सारखे म्हणजे सुईसारखे पानं असतात त्या पानांमधून रेझिन एक द्रव्य बाहेर पडत असतं. त्यामधून टर्पेंटाईन आपण बघतो की टर्पेंटाईन हे एक ज्वलनशील पदार्थ असतो. ते टर्पेंटाईन नावाचा ज्वलनशील पदार्थ रिलीज होत असतात. आता टर्पेंटाईन सारखा ज्वलनशील पदार्थ जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीवर पडलेला आहे आणि एकच ठिणगी त्याला पुरेशी असते की शेकडो एकरमध्ये ती आग पसरू शकते. तर हिमालयामधली ही जी इकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे ती जवळजवळ 3000 किलोमीटरचा जो संपूर्ण दक्षिण पट्टा आहे त्यामध्ये पसरलेली आहे आणि दक्षिण हिमालयामध्ये या सगळ्या आगीच्या घटना ज्या आहेत त्या होत असतात. दक्षिण हिमालय सोडून तुम्ही थोडंसं अजून वर उत्तरेकडे मध्य हिमालयामध्ये गेला किंवा उत्तरेकडच्या हिमालयामध्ये गेला तर आगीच्या घटना तशा कमी कमी व्हायला लागतात. कारण बेसिक आणि नेटिव्ह इकॉलॉजी तिथली जी आहे ती इंटॅक्ट आहे. तर ही इकॉलॉजिकल प्रॉब्लेम मोस्टली कॉन्सन्ट्रेटेड इन साऊथ हिमालयाज. आता तुम्हाला इकॉलॉजिकल रिस्टोरेशन जर याचं करायचं असेल तर जे काही नेटिव्ह स्पीशीज होते, देवदारच्या होत्या, ओकच्या होत्या, त्या तुम्हाला लागवड करणं महत्त्वाचं आहे. पण याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो खूप जास्त असणार आहे. कारण पूर्ण दक्षिण हिमालयाच्या 3000 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यामध्ये ही वृक्ष पसरलेली आहे आणि या कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आगीच्या घटना सुद्धा घडत आहेत. आता जेव्हा आग लागत आहे, इकॉलॉजी डिस्ट्रॉय झालेली आहे, तिथली माती खराब झालेली आहे. यामध्ये काही सामाजिक समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत, ज्यामध्ये त्या भागातल्या लोकांना पलायन करावं लागलेलं आहे, स्थलांतर करावं लागलेलं आहे. इकॉलॉजिकल प्रॉब्लेम हॅज लेड टू सम इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स ऑल्सो. तर एखाद्या वेळेस जर जीएस पेपर 3 मध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर जनरल कारणांसोबत तुम्ही हिमालयामध्ये इंग्रजांची धोरणं आगीच्या बनवण्यासाठी कशी कारणीभूत आहे हे आवर्जून लिहा. थँक्यू.